बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. गेल्या 2 दिवसापासून या कमळीचा, या भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ठाण्यामध्ये तळ ठोकून बसलाय. चंद्रशेखर बावनकुळे. आता शिवसैनिकांना चंद्रशेखर बावनकुळे म्हटलं की लक्षातच येत नाही, त्यामुळे शिवसैनिकांच्या भाषेत सांगावं लागतं. याचा चेहरा आठवला की तो वेस्ट इंडिजचा कायरन पोलार्ड आठवतो. तेव्हा तुम्हाला कळालं असेल चंद्रशेखर बावनकुळे कोण. शिवसैनिकांच्या भाषेतला कायरन पोलार्ड, आपण त्याला नाव देऊ केलंय कायरन पोलार्ड. हा कायरन पोलार्ड ठाण्यामध्ये तळ ठोकून बसलाय आणि शिंदे टोळीला वाटतंय आमच्या मदतीला आलेत. कारण ठाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा चांगला धून समाचार घेते. ठाण्यामधून यांचा चांगला धून समाचार घेते. होऊ द्या चर्चा हे अभियान ज्यावेळेस ठाण्यामध्ये राबवलं गेलं, शिंदे टोळीच्या बुडाखाली भूकंप झाले. इतके भूकंप झाले की ठिकठिकाणी होऊ द्या चर्चाचे कार्यक्रम थांबवण्याचा प्रयत्न शिंदे टोळीकडून वारंवार करून घेण्यात आला. अगदी काल परवामध्ये दिघे साहेबांच्या दुर्गेश्वरी आपल्या देवीच्या आगमनाच्या वेळेस खासदार राजन विचारेंनी देवीच्या रथाला हात लावू नये इतकी तयारी यांनी केली होती की खासदार राजन विचारे साहेबांना त्या देवीचा रथ ओढायला मिळू नये इतकी तयारी यांनी केली. शेवटी राजन विचारे साहेबांनी देवीचा रथ ओढलाही आणि जवळपास 5 ते 6 तास त्या देवीच्या मिरवणुकीत सामील देखील झाले. शिंदे टोळीच्या बुडाखाली जागेवर जाऊन कसे भूकंप घडवायचे, कसे ते बॉम्ब पेरायचे ना, याचं आम्हाला चांगलं कळतं. कसं, कुठे, काय करायचा, व्यवस्थित कार्यक्रम कसा करायचा हे ठाण्यातल्या शिवसैनिकांना चांगलंच कळतं. आणि आजची विशेष बाब अशी की आज बुधवार, आज रोजी देवीच्या दर्शनाला वहिनी साहेब येत आहेत, रश्मी वहिनी साहेब येत आहेत. शिंदे टोळीच्या बुडाखाली अजून किती भूकंप करायचे. अरे भूकंप होऊन आता ती जागा तरी राहिली की भेगाच राहिल्यात शिंदे टोळीच्या बुडाखाली, तेवढं मात्र पाहावं लागेल. आता हा कायरन पोलार्ड ठाण्यामध्ये येऊन बसतो. शिंदे टोळीला वाटतं आमच्या मदतीला काहीतरी सेना आली आहे, यांची कमळाची सेना आली आहे मदतीला. अरे ही कमळी ही कुणाच्या बापाची कधी होऊ शकत नाही. तुम्हाला वाटलं तुमच्यासाठी पाठवलाय कायरन पोलार्डला. तिकडे अनुराग ठाकूर कल्याण डोंबिवली लोकसभेचे दौरे करतात, इकडे कायरन पोलार्ड ठाण्यामध्ये दौरे करतात. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी, दिघे साहेबांच्या ठाण्यामध्ये, बाळासाहेबांच्या ठाण्यामध्ये, शिवसेनेच्या ठाण्यामध्ये ह्या कमळाला ठाण्याच्या गल्ल्या कोपरे फिरवायची कामं शिंदे टोळी करते. हे दुर्दैव आहे. ठाण्यामध्ये कमळ पसरवायला, ठाण्यामध्ये कमळ फुलवायला ह्या घाणेरड्या झालेल्या सुपीक चिखलामध्ये घाणेरड्या राजकारणाच्या कमळ ठाणेभर फुलवायला ज्याला दिघे साहेबांनी कायम लांब ठेवला होता, तिथे ही शिंदे टोळी यांना मदत करते. आज ठाण्यामध्ये सर्वत्र फिरवायची कामं चालली आहेत कायरन पोलार्डला. जे काही असो, एक साधं उदाहरण घ्या. ज्या दिघे साहेबांनी हे ठाणे लोकसभा बाळासाहेबांकडे हट्ट करून मागून घेतली आणि हिमतीच्या जीवावर, शिवसेनेच्या जीवावर ही लोकसभा जिंकून देखील आणली. 1995 साली 76 ते 95 पर्यंत लोकसभा ही भारतीय जनता पक्षाकडे होती. रामभाऊ माळगींपासून, राम कापसेंपासून अनेक खासदार इथून निवडून गेलेले आहेत. 95 साली ज्यावेळेस ही लोकसभा दिघे साहेबांनी खेचून घेतली, या भारतीय जनता पक्षाच्या नरड्यात हात घालून प्रकाश परांजपेंना खासदारकी मिळाली. जवळपास 2 ते 3 टर्म प्रकाश परांजपे असतील, आनंद परांजपे असतील तुम खासदार झाले. पुढचे खासदार राजन विचारे, दुसरी टर्म त्यांची संपली. राजन विचारे साहेबांची, खासदारांची पुढची 3ऱ्या, 4थ्या, 5व्या साऱ्या टर्म इथून होणार आहेत. पण विचार करा, मुलाची फक्त एकमेव खासदारकी, कल्याणची खासदारकी सिक्युअर राहावी, सेफ राहावी, याच्यासाठी ठाणे लोकसभेचा बळी देण्यात आला. स्वतःला धनुष्य घेतल्यामुळे शिवसेना म्हणवणाऱ्या किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा, आमच्या भाषेतल्या चुनाव आयोगाचा तुमच्यावर जो वरदहस्त आहे, त्याच्या जीवावर जे पक्षाचं नाव चिन्ह घेतलात, पण त्या पक्षाच्या नावाच्या चिन्हाच्या जीवावर तुम्हाला ठाणे लोकसभा निवडून आणता येणार, ही तुमची दुर्दशा. हे भूकंप वगैरे आम्ही फार मोठे शब्द वापरतोय. तुमच्या खाली टिकल्या फोडल्या पाहिजे. टिकल्या त्या दिवाळीतल्या असतात ना टिकल्या. आता तुम्हाला टिकल्या शब्द किती कळतो माहिती नाही, पण त्या बारकाल्या असतात टिकल्या. त्या टिकल्या जरी फोडल्या ना, तुमच्या खालचं सगळं हादरेल. हे भूकंप, बॉम्ब वगैरे गरजच नाही तुमच्या खाली फोडायची. बारकाल्या टिकल्या असतात ना, टिकल्या, त्या देखील तुमच्या खाली पुरेशा आहेत. अगदी काल परवा जसं हे बावनकुळे इथे आले, काल परवाच राहुल शेवाळेंचं एक स्टेटमेंट आहे की शिवसेना म्हणजे यांची अनधिकृत
आम्ही 23 जागा काहीतरी लढू म्हणाले, 23 जागा, आणि मागच्या वेळेस भारतीय जनता पक्षाने 25 जागा लढल्या होत्या. म्हणजे जो फॉर्म्युला जुना आहे तो 23 जागा आम्ही ना इकडे ना इकडे, जसं ते भरतशेठ गोगावले म्हणायचे ना 1% कम ना 1% जादा, मी मंत्री बनणार म्हणजे बनणार. अजून तरी बगलेतले रुमाल बगलेतच राहिले आणि अडकवलेले कोट अडकवलेलेच राहिले, धूळ पडली त्या कोटांवर. तसे हे राहुल शेवाळे म्हणतात 23 जागा लढवणार, भारतीय जनता पक्ष म्हणते 25 जागा लढवणार. 25 तुम्ही, 23 तुम्ही. अजित पवार घंटे हजवायला आलेत तिथे, असे घंटे हलवणार असे. अहो, अजित पवार आहेत ते, अजित पवारांनी तुमच्या नाकावर येऊन टिचून तुमच्याकडून सारी मंत्रिपदं काढून घेतली. वरती ज्या अर्थ खात्यावर तुम्ही बोंबलत सुटला होतात ते अर्थ खातं देखील स्वतःकडे मिळवण्यात ते कामयाब राहिले, यशस्वी राहिले, ते अजित पवार आहेत. तुमच्या बुडाखालून सगळ्याच्या सगळ्या जागा काढून घेतील, तुम्हाला कळणार देखील. आणि तुमची बार्गेनिंग पॉवर ज्या माणसाने संपवली आहे ना, कारण आज तुम्ही निघून जरी गेलात, तुम्ही काय म्हणतात ते अपात्र जरी ठरलात, तरी भारतीय जनता पक्षाला अजित पवार आहेत. त्यामुळे तुमचं सगळं संपवलंय अजित पवारांनी, तुमचं बार्गेनिंग मूल्यच संपवलंय, ते घासाघासी मूल्य संपवलं. अजित पवार तुमच्याच वाट्याच्या सगळ्या जागा कशा काढून घेतायत ते पहा. आणि पहिली गोष्ट, तुमच्याकडे त्या धनुष्यात निवडणुका, तोपर्यंत तो धनुष्य पण तुमच्याकडे राहील की नाही याची खात्री मी आज देऊ शकत नाही. त्या धनुष्याच्या जीवावर तुम्ही निवडणुका लढवू शकत नाही. अजित पवार तुम्हाला एक जागा मिळवून देणार, साऱ्या जागा तुमच्या कमलावरच लढवायच्या आहेत तुम्हाला. आणि अजित पवारांचं लक्षात घ्या, अजित पवारांना का कुठे जावं, म्हणजे माझ्या मनात एक विचार येतो, त्यांनी अजून त्यांचे परतीचे दोर कापलेले नाही आहेत. त्यांच्या कुठल्याही नेत्याने, अजित पवारांसकट त्यांच्या कुठल्याही नेत्याने अशी घाणेरड्या पद्धतीची टीका त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वावर कधीच केलेली नाही. अजूनही पवारांचे आणि अजित पवारांचे चांगले संबंध आहेत, त्यांनी त्यांचे परतीचे दोर कापलेले नाहीत. त्यामुळे उद्या अजित पवारांच्या बाबतीत काही बरं वाईट जरी झालं ना, तर पवार बॅक टू पॅव्हेलियन जाऊ पण शकतात. हे माझं वैयक्तिक मत आहे. पवार बॅक टू पॅव्हेलियन देखील जाऊ शकतात. तुमचं काय शिंदे टोळी, तुमचं काय होणार? ती गावाला शेती करायला पण तुम्हाला जाता येणार नाही, कारण तोंड एवढी काळी झालेली असणार शिंदे टोळी, तोंड अशी काळी पडलेली असणार, काळपट झालेला असणार तोंड. त्यामुळे विचार करा. आणि ते अजित पवार आहेत, ते काय 70,000 कोटी पचवू शकतात, ते धरणं याने भरू शकतात, धरणं भरवतात ते. तुमचं काय शिंदे टोळी, तुमचं काय? मला खरंच नवल वाटतं. 23 जागा म्हणतात आम्ही लढवणार, 25 जागा हे, ते पवार काय घंटे हलवायला आलेत तिथे. आणि 52 कुळे म्हणतात आम्हाला महाराष्ट्रातनं 45 खासदार क्या तिथे मोदींच्या शपथविधीला बसवायच्यात. म्हणजे मोदींचा शपथविधी देखील होणार आहे आणि 45 खासदार बसणार आहेत. म्हणजे यांच्याकडनं, अरे 52 कुळे, आधी आपल्याला ती विधानसभेची तिकीट तरी मिळते का ह्याची तुम्ही शाश्वती घ्या आधी. तुमच्या पक्षाकडनं विधानसभेची तिकीट मिळते का, आणि नंतर ते 45 खासदारांचे असे हात वरती करायला लावा त्यांना. काल ठाण्यात फिरत होते 52 कुळे, काय माहिती लोकांना नक्की चेहरा दिसला असेल की फक्त दातच दिसले असेल, कारण ऊन कडक आहे ना ठाण्यामध्ये. आता मला खरंच काही गोष्टी सांगायच्या आहेत. ही माणसं, भारतीय जनता पक्षासारखी माणसं स्वतःच्या माणसांना देखील खातात वेळ प्रसंगी. हे कोणाचीच होऊ शकत नाही. तुम्हाला साधी उदाहरण देतो बघा ना. काय म्हणाले होते तावडेंचं वाक्य तुम्हाला सांगतो. मी सीएम पदाचा दावेदार, तिकीटच गायब केलं. तावडेंचं तिकीट गायब. तावडे कित्येक वर्ष राजकारणातून बाहेर फेकले गेले होते. मी सीएम पदाचा दावेदार. 52 कुळेंचं पण शेवटी तेच झालं होतं. आता ह्यांच्या पुढच्या, आता जर परत असं काही स्टेटमेंट केलं ना, पुढच्या 7 कुळांना आमदारकी मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे 52 कुळेंची. त्याच्यानंतर मी सिनियर म्हणून सीएम पदाचा दावेदार असे खडसे म्हणाले होते, एकनाथ खडसे म्हणाले होते. ते भोसरीचं जमीन घोटाळा प्रकरण त्यांच्या अंगाशी शेकलं, तिथून खडसेंचं राजकारणच संपलं. बघा कसं संपवलं जातं, लक्षात घ्या. मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्रीच आहे असं कोण म्हणालं होतं? पंकजा मुंडे. चिक्की घोटाळ्याचं झिंगाट अजून काय अंगापासून सुटलेलं नाही. जनतेच्या मनातली मुख्यमंत्री, तर चिक्की घोटाळा अजून काय त्यांचा पिछा सोडत नाही. म्हणजे तुम्ही वाक्य काढा, तुमच्या मागे काय काय लागतं बघा. मला जर वाटलं तर मी कधीही मुख्यमंत्री बनू शकतो. आणि 4थ्याच दिवशी जेव्हा असं हे वक्तव्य यांनी चंद्रकांत पाटलांनी केलं, 4थ्याच दिवशी वाघोलीच्या देवस्थान समितीचं ते जमीन घोटाळा प्रकरण अंगाशी चिटकलं. त्याच्यानंतर अजित पवार म्हणतायत पुढच्या वर्षी मी मुख्यमंत्री असणार. आणि मीरा बोरवणकरांचं
ते पुस्तक प्रसिद्ध झालं. हे सगळं पाहता एकनाथ शिंदे परत म्हणतच नाहीत की मी परत पुढच्या वर्षी मुख्यमंत्री म्हणेन. म्हणताय बाबा एवढे सगळ्यांची प्रकरणं पाहिली, अजून कुठे म्हणू मी पुढच्या वर्षी मुख्यमंत्री बनणार. जे आहे ते पण काढून घेतील. ते कमीत कमी आझाद मैदान दिलंय ना आम्हाला, ते आझाद मैदान पण काढून घेतील आमच्याकडनं टोळक्याची सभा भरवायला. बरं ते आझाद मैदान दिलंय खरं, ते आझाद मैदान भरवणार कसं हा मला अजून पण पडलेला एक कोड आहे. आझाद मैदान बरं त्याला बंदिस्त करावं लागेल जर ह्यांना आणि ते बंदिस्त करायला सुरुवात पण झाली. एका चौकटीत आझाद मैदान भरवलं जाते बरं, एका चौकोनाला बांधून घेतलं जातंय आणि त्या चौकोनात असं सभास्थळ टाईप करून त्याच्यामध्ये आझाद मैदान भरवणार. आणि ह्यावेळेस पण सत्तारांना जबाबदारी देणार. सत्तार भाई लाओ पब्लिक 200 300 का जो देना है वो रेट दे दो सत्तार भाई, लेकिन लाओ क्योंकि तुम्हारा ही नाम चलता. सत्तार भाई की पब्लिक, सत्तार भाई की सभा, सत्तार भाई का ये, सत्तार भाई का वो. आणि तिकडून माणसं आणायची आणि इकडून परत सोडवायची. एसटी महामंडळाला पहिलं यांच्या कुठल्या सभा लागल्या की एसटी महामंडळाला टेन्शन येतं. आधीच ते आजारी पडलेलं एसटी महामंडळ यांच्या सभांमुळे आतापर्यंत किती देणी चुकवली त्या एसटी महामंडळाची याची आकडेवारी जरा समोर द्या, बरं वाटेल आम्हाला पण. हे म्हणायचे. मला ह्या मुख्यमंत्र्यांची खरंच हास्यास्पद काही वक्तव्य आठवतात. कंपन्या महाराष्ट्राच्या बाहेर जात होत्या गुजरातला. हे म्हणाले महाराष्ट्राच्या देशाच्या बाहेर तरी जात नाहीत, त्या महाराष्ट्र कमीत कमी देशात तरी आहेत. म्हणजे अशी जी वक्तव्य आहे त्यांची, याचा अर्थ काय माहिती आहे का? जर भारताचा 153वा कुपोषित देशांमध्ये जर नंबर असेल, 153वा नंबर आहे भारताचा, तर भारत 153व्या जागी नाहीये. यांच्या वक्तव्यांचा अर्थ कसा माहितीये? भारत 153व्या जागी नाहीये, 152 देश खादाड आहेत, ते खूप खातात, म्हणून भारत 153व्या जागी आहे. ही असली यांची यांच्या सरकारातला तो मला वाटतं तानाजी सावंत. एक धरण कुठेतरी फुटलं होतं, मला आठवत नाही ते धरण. म्हटलं काय धरण कमकुवत नव्हतं, खेकड्यांनी धरण खाल्लं. खेकडे असं ना, खेकडे धरण खातात. ही यांची बुद्धी आणि यांच्या बुद्धीवर आपलं राज्य चालणार आहे, या असल्या माणसांवर. खरं सांगायला गेलं तर कालचं प्रकरण तुम्ही सर्वांनी पाहिलात. अध्यक्षांचा अभ्यास पाहिलात, अध्यक्षांना ओढले गेलेले ताशेरे पाहिलेत, अध्यक्षांची कान उघडणी, काय कान टोचणी, इतके कानाला टोचलं असेल की बापरे, त्या कानाची मी कालच म्हणालो त्या कानाची प्लास्टिक सर्जरी करावी लागेल इतकं कोर्टाने झापलंय. पण खरं तर अध्यक्षांचं हे झापणं वगैरे कोर्ट स्वतःचा किती अपमान करून घेणार आहे मला खरंच माहिती नाही. हा खरं तर कोर्टाचा अपमान आहे. आतापर्यंत एकटे अध्यक्ष अभ्यास करत होते, आता कोर्टाने एक माणूस अजून वाढवून दिला अध्यक्षांना अभ्यास करण्यासाठी. म्हणतायत त्या सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनाही घेऊन बसा अभ्यास करायला, एकट्याने अभ्यास करू नका. हे अभ्यास म्हटलं ना की मला माझे शाळेतले काही दिवस आठवतात. त्या काळामध्ये आम्ही वेळापत्रकं बनवायचो परीक्षेच्या आधी वेळापत्रकं बनवायचो. परीक्षा अगदी तोंडावर आलेली असेल ना, आमचं वेळापत्रक पेपर जेव्हा पहिला पेपर असायचा कुठलाही, तोपर्यंत आमचं वेळापत्रक बनलेलं नसायचं. म्हणजे आम्ही 2-2, 3-3 महिने फक्त वेळापत्रक बनवण्यामध्येच आमचा विचार जायचा. अभ्यास दूरची गोष्ट, ते वेळापत्रक कसं बनवावं त्या परीक्षेसाठी याच्यात आमचे 2-2, 3-3 महिने जायचे. ते दिवस आम्हाला आठवले. आमचं खरं तर ते त्याचे कारण अशी की आम्ही खेळायचो, अभ्यासही करायचो, पण आमची वेळापत्रक कधी बनली नाही. पण एक गोष्ट इथे प्रामुख्याने, जरी मी याचं हे विनोद म्हणून उदाहरण दिलं, आम्ही खेळायचो पण आम्ही खेळ नाही करायचो. कारण आम्ही खेळलो पण आम्ही स्वतःसाठी खेळलो, स्वतःच्या मौजमजेसाठी खेळलो. आम्ही कुणाचा खेळ नाही केला. या देशाच्या लोकशाहीचा म्हणा, या देशाच्या डेमोक्रेसीचा म्हणा, संविधानाचा म्हणा, मूलभूत तत्वांचा म्हणा, आम्ही खेळ नाही केला. तुमची वेळापत्रकं या देशाच्या संविधानाचा, मूलभूत तत्वांचा सगळ्याचा खेळ करतात. कदाचित या अध्यक्षांना आज लक्षात येणार नाही. या अध्यक्षांनी तर आमचा देखील रेकॉर्ड मोडलेला आहे, विनोदाचा भाग सोडला तर दुर्दैव आहे आपल्याचं, आपल्या देशाचं, न्यायव्यवस्थेचं, सगळ्यांचं हे दुर्दैव आहे. असो, या सगळ्या गोष्टी अशाच घडत राहणार आहेत. पाहूया, जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत सहन करायचं. एका विशिष्ट मर्यादेनंतर सहनशीलता संपते. मग शेवटी जनता आपल्या हातात काही निर्णय घेते, आणि ज्यावेळेस जनता आपल्या हातात निर्णय घेते ना, त्यावेळेस कुठल्याही सरकारांमध्ये, कुठल्याही व्यवस्थांमध्ये तो दम नसतो जनतेला रोखायचा. एवढंच मी सांगतो, जास्त काही बोलत नाही. बघूया आता शिंदे टोळी, भाजप, अजित पवार कशा जागा वाटतायत. कारण जशा जागा वाटतील तसं ठोकायला जास्त मजा येईल. एवढंच बोलतो, तुम्हाला सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय